नमस्कार. ग्रंथपाल. ग्रंथपाल हा शब्द उच्चारला की पुस्तकांच्या सहवासात शांतपणे काम करणारी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण ग्रंथपालाचे कार्य केवळ पुस्तके जपण्यापुरतेच मर्यादित नसते. तो ज्ञानाचा संवर्धक, संशोधनाचा मार्गदर्शक आणि समाजाच्या बौद्धिक विकासाचा शिल्पकार असतो. दुर्दैवाने भारतात ग्रंथपालन व्यवसायाला आजही अपेक्षित सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली नाही. मात्र काही व्यक्तींनी आपल्या आयुष्याने या क्षेत्राला मानाचे स्थान मिळवून दिले. अशाच ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे रघुनाथ शतानंद पारखी. सन 1901 मध्ये जन्मलेले आणि 1968 मध्ये देह ठेवलेले रघुनाथ पारखी हे भारतातील ज्येष्ठ ग्रंथालय तज्ज्ञ होते. ते डॉक्टर S.R. रंगनाथन यांचे शिष्य होते आणि गुरूंकडून मिळालेली ज्ञानपरंपरा त्यांनी आयुष्यभर जपली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते पहिले पूर्णवेळ ग्रंथपाल. 1921 ते 1950 या जवळपास 30 वर्षांच्या कार्यकालात त्यांनी या ग्रंथालयाला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नातून ग्रंथालयाला स्वतंत्र इमारत मिळाली आणि वाचकांसाठी सकाळी 8 ते रात्री 10 ह्या वेळेत ग्रंथालय खुले ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या काळात हा अत्यंत दूरदर्शी निर्णय होता. त्यांच्या मते ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नव्हे, तर संशोधनाला दिशा देणारे ज्ञानमंदिर आहे. याच कार्यामुळे पुढे त्यांनी मुंबईतील एशियाटिक सोसायटी आणि पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित संस्थांमध्येही ग्रंथपाल म्हणून उल्लेखनीय काम केले. ग्रंथपालन हे एक व्यावसायिक शास्त्र आहे. या विश्वासातून त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ येथे ग्रंथालय शास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्या काळात हे शिक्षण घेणे ही मोठी आणि दुर्मिळ गोष्ट होती. ते उत्कृष्ट लेखक आणि शिक्षकही होते. मराठीत ग्रंथालय शास्त्राचा ओनामा आणि द्विबिंदू वर्गीकरण पद्धती यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. वर्गीकरणासारखा कठीण विषय ते इतक्या सोप्या भाषेत शिकवत की विद्यार्थ्यांना तो सहज समजत असे. पुणे, मुंबई आणि बंगळुरू येथे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या घराचे दरवाजेही विद्यार्थ्यांसाठी सदैव खुले असत, कारण त्यांचा ठाम विश्वास होता की ज्ञान वाटल्यानेच वाढते. भारतीय ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी देशभर ग्रंथालय चळवळीला नवी ऊर्जा दिली. रघुनाथ पारखी यांच्यासाठी ग्रंथालय ही केवळ नोकरी नव्हती, तर ती ईश्वर सेवा होती. वाचकांना योग्य संदर्भ उपलब्ध करून देण्यातच त्यांना खरा आनंद मिळत असे. आज माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे, पण त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करणारा, योग्य संदर्भ शोधून देणारा आणि संशोधनाला दिशा देणारा ग्रंथपाल आजही तितकाच महत्वाचा आहे. रघुनाथ शतानंद पारखी यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला सांगते की ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचे गोदाम नव्हे. ग्रंथालय म्हणजे पुस्तकांचे गोदाम नव्हे, तर समाजाच्या बौद्धिक प्रगतीचे मंदिर आहे. रघुनाथ शतानंद पारखी या ऋषितुल्य ग्रंथपालाला विनम्र अभिवादन.